नवी दिशा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पुढचे पाऊल पुढे टाका। प्रत्येक एपिसोड आपण जर बघितला तर 100% आपल्याला स्फूर्ती मिळेल, आपल्या प्रगतीची वाटचाल सुरू होईल, निश्चितच खात्री आहे। त्यामुळे प्रत्येक एपिसोड आपण बघितला पाहिजे। चला तर मग एपिसोड 1 मध्ये माणूस आणि संधी या संदर्भात आपण बघूया। सुविचार अगोदर घेऊया। एक प्रत्येक माणूस या जगात जन्माप्रभस त्याची ईश्वर दत्त कार्य घेऊन येतोच असं लॉयलनं म्हटलेलं आहे। जोपर्यंत माणूस एखादी गोष्ट मिळवण्यासाठी परिश्रम करीत नाही तोपर्यंत त्याला आपोआप मिळणार नाही असं गारफिटनं म्हटलेलं आहे। 3 संधी केव्हा मिळेल याचे सतत निरीक्षण केले पाहिजे। संधी समोर आल्यावर ती पकडली पाहिजे। संधीचा उपयोग करायला तुमच्याजवळ पुरेसे सामर्थ्य हवे व गुण हवेत, यातूनच यश मिळते असं ऑस्टिन फेल्प्सनं म्हटलेलं आहे। 4 नंबर, प्रत्येक दिवस उगवतो तो नवीन संधी घेऊनच। प्रत्येक दिवशी तुम्हाला एखाद्याचे भले करता येते। ही संधी खरोखर न भूतो न भविष्यतो अशी असते, W.S. बर्ले यांनी म्हटलेलं आहे। 5 नंबर, माझ्या प्रगतीचा मार्ग मी शोधून काढीन, तो मला नक्कीच सापडेल, W.S. बर्ले यांनी म्हटलेलं आहे। 6, तुम्हाला या जगात पुढे यायची इच्छा आहे काय? मग या मिनिटाला तुम्हाला जी संधी मिळेल ती पकडा आणि कार्याला लागा। दिवा स्वप्ने पाहत बसू नका असं दर्या संग नेल्सननं म्हटलेलं आहे। चला पुढे बघूया। नेपोलियनच्या काळातील ही एक घटना आहे। फ्रान्स आणि इंग्लंड यांचे नाईल नदीच्या मुखाजवळ अरमानी युद्ध चालू झाले होते। इंग्रजांना दर्यासंग नेल्सन होता। नेल्सनने आपल्या योजना अरमानी सेनापती यांना समजून सांगितले। येथे कॅप्टन बेरी नावाचा एक अधिकारी होता। योजना पाहून तो म्हणाला, या योजनेनुसार जर लढाई जिंकली तर काय बहार येईल। नेल्सन गप्प बसू शकला नाही। तो म्हणाला, हे बघ बेरी, माझ्याकडे जर तर हे शब्द नाहीत, आपण विजयी होणारच अशी माझी खात्री आहे, पण या विजयाची कथा सांगायला आपल्यापैकी कोणी जिवंत राहील की नाही, अगदी वेगळा प्रश्न आहे। नेल्सनने बैठक संपवली आणि तो जाऊ लागला। जाताना तो म्हणाला, उद्या वेळेपर्यंत एकतर मला विजय मिळालेला असेल किंवा कब्रस्तानात माझ्यासाठी खड्डा तयार केला जाईल। सर्व सेनापती निघून गेले। इतर जहाजांच्या कप्तानांना पराजयाची भीती वाटत होती, पण त्यातच नेल्सन मात्र भव्य विजयाची संधी दिसत होती। अखेर नेल्सनला या लढाईत विजय मिळाला, पण त्याचे प्राण गेले। दुर्लभ अल्प्स ओलांडताना। जगामध्ये इतिहासात अल्प्स पर्वत ओलांडून जाण्याचे धाडस हनिबॉल आणि नेपोलियन या 2 सेनापतींनी केले आहे। नेपोलियनला अल्प्स ओलांडताना सेंट बर्नार्डचा घाट पार करायचा होता। त्याने मार्गाचे निरीक्षण करायला एक पथक पाठवले होते। त्यातील इंजिनियर म्हणाला, कदाचित आपण घाट ओलांडू शकू। नेपोलियनने कदाचित हा शब्द ऐकलाच नाही। तो आपल्या सैनिकांना म्हणाला, बहादूर शिपायांनो, फ्रान्ससाठी तुम्हाला हे केलेच पाहिजे। न डगमगता पुढे चला, अडचणीकडे लक्ष देऊ नका। नेपोलियन बुटका होता। इंग्लंड आणि फ्रान्समध्ये राजकारणी नेपोलियनला बुटका हवालदार कार्पोलर म्हणत असत व त्याची टवाळी करत असत, परंतु याच बुटक्या सेनानीने 60,000 सैन्य घेऊन व हजारो टन सामान घेऊन अल्प्स पर्वत ओलांडला। पर्वतापलीकडे नेपोलियनचा जिवलग साथी सेनापती माशाना शत्रूच्या वेढ्यात अडकला होता। अन्न पुरवठ्या अभावी भुकेने मरू लागला होता। त्याचे सैन्य शरण जाण्याच्या बेतात होते, पण नेपोलियनने आपल्या साथीदारांना वाऱ्यावर सोडले नाही। अल्प्स पर्वत ओलांडून तो मर्सेनच्या मदतीला धावला। युरोपातील सर्व लोकांना अल्प्स पर्वत 60,000 सैन्यासह ओलांडणे अशक्य वाटत होते, पण नेपोलियनने ते शक्य करून दाखवले। सर्वजण आश्चर्यचकित झाले, पण काही हलक्या मनाचे लोक होतेच। ते म्हणाले, यात काय विशेष आहे, हे काम पूर्वी करणे शक्य होते। अशी संकुचित वृत्तीचे माणसे सगळीकडे असतात। नेपोलियनपेक्षा जास्त सैन्य होते। नेपोलियन पूर्वी सुद्धा अनेकांच्या हातात नेपोलियनपेक्षा जास्त सैन्य होते, शस्त्रे होती, पण नेपोलियनच्या कार्याची निष्ठा, जिद्द व सामर्थ्याची जाणीव त्यांच्याकडे नव्हती। संकट आल्यावर नेपोलियनचे सर्व सामर्थ्य जागृत होत असे। संकटात त्याचे सामर्थ्य दुप्पट वाढे। कुठल्याही कठीण प्रसंगात तो डगमगत नसे, त्यामुळे विजयश्री त्यालाच माळ घालत असे। दुर्दम्य इच्छाशक्तीचा विजय। अमेरिकेच्या यादी युद्धात सेनापती ग्रँड न्यू ऑर्लियन्स शहराजवळ घोड्यावरून पडून जखमी झाला होता। त्यावेळी त्याला आज्ञा मिळाली की त्याने चॅराटोका येथे वेढ्यात अडकलेल्या सैन्याच्या मदतीला जावे। वेढ्यातल्या सैन्याला रसद पुरवता येत नव्हती। सेनापती ग्रँडने त्याही परिस्थितीत वेढ्यातल्या सैन्याला मदत पोहोचली आणि सैन्याचे रक्षण केले। या सैन्याला मदतीला जाण्यासाठी जखमी ग्रँडला कित्येक मैल चालावे लागले आणि 4 माणसाच्या पालखीतून जावे लागले, पण त्याने
याराटोगा गाव गाठले. आपल्या सेनापतीला येऊन पोहोचला आहे ही समजताच वेड्यात अडकलेल्या सैन्याला हुरूप आला. शत्रूकडे एक एक इंच जमीन त्याला लढून घ्यावी लागली. पण त्या उत्साही सैन्याने लवकर बंडखोर दक्षिणेच्या सैन्याचा पराभव केला. वर दिलेल्या घटना या नशिबाने किंवा योगाने झाल्या असे म्हणता येईल का? त्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे अथक परिश्रमाने साध्य झाल्या. जुन्या रोमन्स साम्राज्यातील सेनापती होरेशस याने आपल्या 2 सहकार्याच्या मदतीने 90,000च्या सैन्याला टायबर नदीचा पूल उद्ध्वस्त होईपर्यंत रोखून धरण्याचे इतिहासात नमूद आहे. असे शौर्य महाराष्ट्रात शिवकालात घडले आहे. शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचेपर्यंत बाजी प्रभू देशपांडे यांनी शत्रूला सैन्याला पावनखिंडीत अडकून ठेवले आणि शेवटी तेथे प्राणार्पण केले. प्राचीन ग्रीसमध्ये धर्मपिलीच्या खिंडीतून अशीच घटना घडली होती. तुर्की सैन्याच्याशी लढताना सीझरने सैन्य लढाईत सुरू लागले असताना सीझर स्वतः शत्रूवर चालून गेला आणि त्याने पराजयाचं रूपांतर विजयामध्ये केले. विकेल्ट्रीने ऑस्ट्रेलियाच्या सैन्यासमोर आपली छाती उघडी केली आणि त्याने शत्रूवर हल्ला केला. शेवटी त्याने स्वातंत्र्य मिळवलेच. इतिहासाची पाने अशा शेकडो उदाहरणांनी भरलेली आहे, पण आपण ती वाचतो आणि विसरतो. सगळ्या उदाहरणावरून एकच सिद्ध होते की जो त्वरित निर्णय करतो आणि धैर्य दाखवतो त्याला चेस मिळते. धैर्याचे अनुकरण करा. नेपोलियन ज्या लढाईत हजर असे ती प्रत्येक लढाई त्याने जिंकली होती. तो फक्त शेवटची वाटूरची लढाई हरला होता. अमेरिकन यादवी युद्धात शेरमन हा सेनापती सुद्धा एकटाच शत्रू सैन्यात घुसला होता आणि त्याने पराभवाचे रूपांतर विजयात केले होते. म्हणून अमेरिकेने पुढे घुसणाऱ्या रणगाड्याला शेरमचे नाव दिले आहे. यावर तुम्ही काय म्हणा सांगू? जगाच्या इतिहासात नेपोलियन एकच झाला. आम्ही थोडेच नेपोलियन आहोत. पण आजच्या तरुणासमोर अडचणीचे डोंगर उभे आहेत. ते ओलांडण्यासाठी इतरांच्या मदतीची वाट न पाहता तुम्ही लागलीच चढाई केली पाहिजे. इतके जरी तुम्ही शिकला तरी पुरेसे आहे. इंग्लंड आणि स्कॉटलंड अशा हद्दीजवळ एक लॉकस्टोन नावाचे एक दीपगृह आहे. त्या दीपगृहातील एक तरुणीला वाऱ्याच्या समुद्राच्या आवाजात सुद्धा करून किंकाळ्या ऐकू आल्या. समुद्रात तुफान उसळत होते. त्या तरुणीच्या आईवडिलांनी दुर्बिणीतून पाहिले तेव्हा त्यांना दिसले की 9 माणसे अर्ध्या मैलावर बुडणाऱ्या बोटीला धरून झगडत आहेत. दीपगृहाचा व्यवस्थापक विल्यम डार्लिंग म्हणाला, आपण काहीच करू शकणार नाही. पण त्याची तरुण मुलगी म्हणाली, आपण त्याच्या मदतीला गेलेच पाहिजे. ती मुलगी ग्रेस धाडसाने निघालेली पाहून तिचे बापही मदतीला धावले. त्या तरुण मुलीच्या अंगी अफाट सामर्थ्य आले होते. तिचे स्नायू जणू पोलादाचे झाले होते. खवळलेल्या समुद्रात तिने धाडसाने होडी घातली आणि पित्याच्या मदतीला तिने त्या 9 खलाशांना मरणाच्या दारातून खेचून किनाऱ्यावर आणले. वाचलेल्या खलाशापैकी एक जण मला, अगं पर तू तर अगदी किरकोळ दिसतेस, तुला एवढी ताकद कशी आली? त्या तरुणीने हे धाडसाचे कृत्य 6 सप्टेंबर 1838 या दिवशी पार पाडले होते. तर अशाच पद्धतीने आपण एक एपिसोड पाहणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळणार आहे.